आणि राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, अजित पवार हे शरद पवार यांना टाळतायत का असा प्रश्न उपस्थित झालाय आणि याचं कारण आहे आज योगा दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अजित पवार यांची अनुपस्थिती। अजित पवार आजच्या योगा दिनामुळे कार्यक्रम आयोजित केला होता त्याला उपस्थित राहिले नाहीत। अचानक जिल्हा नियोजन आयोगाची बैठकही पुढे ढकलली। अजित पवार यांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगण्यात आलं आणि VSIच्या बैठकीला सुद्धा अजित पवार अनुपस्थित राहिले। पुण्यामधल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे ते शरद पवार यांना टाळतायत का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। आणि याच संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, आज नेमकं काय काय झालं पुण्यामध्ये आणि अजित पवार हे शरद पवारांना टाळतायत अशी चर्चा नेमकी का सुरू झाली? त्याचं कारण आहे अजित पवारांच्या भोवती असलेला इतिहास। मागे त्यांना विचारलं होतं की तुम्ही कुठली लस घेतली, तर ते त्यावेळेला म्हणाले होते की मी जी काही लस घेतली त्याचे काही फोटो बिटो मी कधी काढत नाही, मला ते आवडत पण नाही। आता त्याची तेव्हाही चर्चा झाली होती आणि आज तर तुला माहिती आहे की आज तर योगा दिन आहे आणि योगा दिनाच्या निमित्ताने सहयोगी पक्षाचे सगळे सदस्य हे कुठे ना कुठेतरी योगा करताना आपल्याला दिसले। आज योगा दिनालाही अजित पवार यांची कुठेही उपस्थिती नाहीये। माझ्या माहितीनुसार आपणच ती बातमी ब्रेक केली होती की DPDCची बैठक 21 तारखेला आहे आणि 11 वाजताच्या त्या बैठकीला शरद पवार जाणार आहेत। त्यांनी स्वतः एक मोठी प्रश्नावली पण तयार केलेली होती। त्याच बैठकीला नूतन खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे पण जाणार होते, त्यांचीही प्रश्नावली तयार होती। आता ती अचानकच पुणे DPDCची बैठक पुढे ढकलली आणि ती बैठक पुढे ढकलत असताना श्री अजित पवार हे आज दिल्लीमध्ये उपस्थित असणार आहेत असं सांगितलं गेलं। आता ती GST काउन्सिलची बैठक आहे वगैरे अशा पद्धतीची चर्चा होती, पण दिल्लीत पण त्यांचा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम। आज VSIची पुण्यामध्ये बैठक होती, त्या बैठकीला सुद्धा अजित पवार हे उपस्थित नाहीयेत। तर चर्चा हीच आहे की लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचे निकाल आलेत ते निकाल आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणचा अजित पवारांचा वावर तसाही फार मर्यादित दिसतोय, आपल्याला एरवी जसा खूप असतो। तर आज DPDCची बैठक रद्द होणं, दिल्लीत त्यांचं नसणं, VSIच्या बैठकीला नसणं, योगा दिनाच्या कुठल्याही कार्यक्रमाला नसणं, त्यामुळे अजित पवार यांच्या भोवती ज्या अनेक गोष्टी असतात आणि त्याची खूप चर्चा होत असते। अशी होते आहे की अजित पवार हे शरद पवारांना असं होतंय का अशा अर्थात ती चर्चा आहे। हे तर आहे की आज ते दिल्लीत असतील तर दिल्लीत कुठल्या कार्यक्रमाला आहेत त्याची कोणालाही माहिती नाही आणि ते दिसलेले नाहीये दिल्लीमध्ये। अजित पवार यांनी DPDC सारखी महत्त्वाची बैठक टाळल्यामुळे अर्थातच या चर्चा होणं स्वाभाविक आहे। जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असेल आणि त्याला पालकमंत्री नसतील तर या बैठकीला खरं तर काही अर्थ राहत नाही आणि त्यामुळे जर अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक टाळली जात असेल, ज्या बैठकीला शरद पवार आणि इतर खासदारांनी येणं अपेक्षित होतं, तर चर्चा नक्की होणार। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।